अगं ही बघ की रताळे घेतले तर लई खराब होत म्हणजे मग भांडे घासायच्या आधी एवढे धुवून बी घेते आणि भांडे बी एवढे घासून घाणे घाण नाही हे बघ किती खिडके दिसलं हे 100 काय रुपयाचे पांढरं पांढरं ते त्याच्यातलं ते दूध असेल पण हे बघ ना किती खराब आहे ते दिसलं का बघ धुतले तरी पण हे सगळं असं खराब आहे ते काढून टाकायले भांड्यामध्ये म्हणजे असले माणसापेक्षा अजिबात काही गोष्टीचे आहे ते चांगलं देतच नाही मग ह्यांचं कसं असतं बघत नाहीत काही नाहीत आता त्याला काय माहिती होतं कसं करावं त्याने तोडले असतील जसे असेल तसे आपण आपले पैसे असे वाया जातात ना बघ नाही किती बी काढलं तरी बी खराबच आहे काय उपयोग झाला 100 रुपये आणून आता का धुईली सर अगं ही माती लागायला देण्यात आली त्याला लाल मातीत एवढं आहे पण लाल मातीत चांगला लाल माती चांगला असते ना बाई खराब व्हायची लाल माती चांगली नसते नाही ग लाल माती चांगली असती ग पण ही कापा खराब पण आहे नावा ना. चाकू जायचं तुटून आपला थांब एक मिनिट चाकू मग आता चाकू शिवाय कशाने करू झाला हानते थांब एक मिनिट धर तसंच कुठे गेला का आपलं ते उखळावचं जसं आपण ते कशाला तोडायचो ग असं कशाला तोडायची कमी बदाम ऊसला तोडायचे असे हा ऊस बरोबर आहे आपलं ते हे कुठे एक मिनिट दादा आपलं ठोंब्या कुठे आहे रे ठोंब्या कुठे ठोंब्या हाय हाय वा इथं किती खराब दिलेत पण बघ ना काय उपयोग झाला हे 100 रुपयाचा लय खराब होता रे काहीच नाही त्याच्यात हे बाई एवढंच चांगलं हे बघ इकडे बघ सगळे खराब दिले तर नाटक्याने त्या सगळे संपले पण हा संपले तेवढंच निघाले सगळं 100 रुपयाची ती बघ हो एवढंशे 100 रुपये हे बघ ना हो 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 खायचे होतं ना तुला गप्रे काय गप मग मी आधीच म्हणलं होतं नको घेऊ हो हो गेले अर्धा किलो त्याच्यातच अर्धा किलो सगळे जाते आता बघ ना काय उरतेच काय ह्याच्यामध्ये एवढंच बाईत आहे त्याच्यात झालं तेवढंच उरलं ते काय म्हणली मग हिला चारा अजून बरं जाऊ दे. पप्पा म्हणजे मी घरीच येईल शाबू तर म्हणलं हे करते लगेच तयारीला लागली म्हणलं मी लईच अवघड आहे नाही बघ ना किती लोक अवघड हे करतात हे बघ हे बघ. काय निघाले म्हणलं भांडे घासू तर म्हणलं रे ते बी करून घ्यावं सगळे एवढे जर का काढून फेकून दिले तर कसं व्हायचं बघ ना ठीक आहे ते लाल माती लागायची भांडे राहिलेत म्हणलं घासायचे भांडे घासायचे तर म्हणलं त्याला बी साफ करून घ्यावं आणि कुकरला लावून टाकावं कुकर भांड्यात हो ना मग धुवून ग धुवून येऊन जाते ना 100 रुपयाचे रताळेत एवढे 100 किती खोटं बोललीस का आम्हाला काय खोटं बोल आम्हाला काय म्हणली हे लास्ट होता अगं लास्ट मग आहेच काय अजून हे बघ हे काय उरणार आहे त्याच्यामध्ये काय निघणार आहे मला सांग ना तू मला आलं ना आता असं होईल हे असे गाडीवर आले ना यांच्यापासून घ्यायला लातच घातले पाहिजे आता बटाटे लावते मग आज डाग आहेत बघतो डागाला काय होत नाही फक्त तिडका नसेल ते डाग असतातच ह्याला तर आधी कर का बापरे हे वाटत नाही शेतातलेच बिचाऱ्याने काढलेच नसतील 10-15 दिवस उगल्या काढलेच नसते म्हणून ते किडले वाटायले बिचारा शेतकरी खूप हे करते कष्ट करते हे जे व्यापारी असतात ना हे खराब असतात हे चांगलं निघाले बघ हा असे निघाले हे चांगलं चांगल्याला चांगलंच म्हणेल ना ग ते 2 लय खराब निघाले ना म्हणून फक्त ते हे कर तिथे थोडासा जरा किडले किडके नाही ते मुळे असतात त्याच्या मुळे असले की ते काळे होते किडकं म्हणजे ते मगाशी मी दाखवलं का तसलं किडकं असतं की ही किडकं ह्याला नुसतं दूध सुटायला हो तसंच अगं हे मोठे आहेत ना त्यामुळे बरं झालं आपल्या घरात तरी 2 चाकू कारण की ह्याचा आज मर्डर होणार होता मला बघ कसं आहे मदत
चांगलं आहे ना. पप्पाला सांगितलं, पप्पा तर म्हणते वा. पप्पा लय हे पप्पा आपल्यालाच ओरडते. नाही ओरडत. मिरच्या चांगल्या, फक्त लाल निघायला. एक काम करू मम्मी, आपण जरा बाहेर मिरचीचं एक झाड लाव. मिरची आणायचं उगाचच होत नाही. ह्याच्या बिया टाकायच्या, कुंडी आहे ना बाहेर, त्याच्यात द्यायचा टाकून. तुला मिरच्या लागली की घ्यायच्या तोडून कच खायची टाकण्यापेक्षा. कारण की महिन्याला 10-15 येतात त्याला. आणि आपल्यापाशी लाल माती पण आहे. मी त्या दिवशी सगळी उडवली तुळशीला, आणि तुळस तर वाळून पण गेली. पाणीच घातलं नाही त्याला. आलती पण मी पाणीच घातलं नाही. पावसाचं पाणी त्याच्यातच जायचं. काय चालू आहे रे? काय ड्रॉइंग. आता हेच उरलं होतं काढायला. बघा आमच्या इथे आता सगळं झालंय. आता फक्त फुग्यावरती ड्रॉइंग काढायची राहिलेली. काढ अजून. काय हसतो? काढ बाबा काढ. फटकून फुटला म्हणजे ते सांग ना. माझं नाव लिहिते कुत्र. बघू देवा. पहा आमचं चित्र बी काढून तयार झालंय. पण कोणी दाखव ना. नाव आहे. काय नाव आहे हे तुम्हीच सांगा आता. मी तर काय वाचणार नाही तर लगेच भांडण लागतात. असं आहे आमच्या इथे. केलं मी खरं. माझं नाव का लिहिलं? झालं सुरू. पहा आता आमच्यात इकडे हे अभ्यास करायचा सोडून दिलाय. ह्या दोघांचं हे चालू आहे. आणि माझा म्हणतानंतर चाकू घेऊन इकडं कांदे कट करायचे आहेत मला. पण मी बाहेर आले किचनमधून. पाहू शकता इकडे जे इथं माझा स्वयंपाक चालू आहे. तर म्हणलं इथं आले, म्हणलं बघा ह्यांचं काय चाललंय. तर बाहेर आले तर एकाचं चित्र काढणं चालू आहे, एकाचं पुस्तक तोंडावर घेऊन माझ्याकडे बघणं चालू आहे. तुम्हाला सांगते मी कांदे कट करायचे आहे. तर मी फक्त ह्यांच्यावरती लक्ष राहतं. अभ्यास करायलेत म्हणून मी इथं बसणार होते. इकडे पहा आमच्यात तिकडे हे कसं इथे पाय पुसायचं कुठं आणून ठेवले. तिकडे कपडे काढून टाकले. दोघाच्या 2 बॅगी पडल्यात. हे म्हणजे आमच्यात रोजचंच आहे. इकडची खुर्ची जी आहे ते तुम्हाला दाखवते मी कुठं गेलेली आहे. हे पहा ही खुर्ची आमची. ह्याच्यामध्ये छत्री आणि त्याच्यामध्ये तिचे ते हे आहेत शूज आहेत जे इथं आणून टाकलेत. चल म्हण मम्मी. हां तुझं वाचून झालं. मला कांदा कट करायचा आहे ग बाई. मला जे इथं भाजी करायची राहिलेली आहे बरं का. साफसफाई हे ते झाले. म्हणजे मला जे इथं कांदा कट करायचा आहे. म्हणलं थोडंसं जे आहे तर फार किचनमध्ये बसून जे आहे म्हणजे किचनमध्ये खूप वेळ थांबून जे आहे ते खूप हे झाले. त्यामुळे म्हणलं बाहेर हे येऊन बसा. आणि ह्या थंडीनं काय झालं माहिती आहे का? आहे ना, ह्या थंडीनं काय झालं माहिती आहे का? माझी डोळ्याचे आहेत ना असे खाजलेले. असं आहे. ॲलर्जी नाही ग, वात असतो ते, काही होत नाही. चला कांदा कट करून घेते. तिकडे जे आहे तर भाजी, नाही तर मग मला अजून लाईव्ह घ्यायला जे आहे तर लेट होईल. संध्याकाळी लाईव्ह घ्यायची आहे. त्यामुळे जे आता पटकन माझं जे आहे तर स्वयंपाक झाला पाहिजे, जेवण झाले पाहिजे. तर ऑलरेडी जे आहे ना तुम्हाला सांगते मी आता किती वाजलेत. 8:14 झालेले आहेत. संध्याकाळचा टायमिंग आहे. आणि पाहुणे आले होते पण पाहुणे काही राहिले नाहीत बरं का. पाहुणे निघून गेले. 10 रात्रीचे 10 सकाळचे 10 सकाळचे 11 रात्रीचे 10. काय म्हणली? कसं आहे कसं 8 बोललीस 8-14 बोललीस. तू काही बोलून तू चुकणारच नाही. चुकलं नाही. बघ टायमिंग तेवढाच झालाय. किती? 15. मग आता मी सांगितलं तेव्हा 1 मिनिट वाढला असेल ना गप्पा मारूस तर. माय गॉड मेरे को पता ही नहीं था. देखो कशी आहे माझी डॉली बेबी. खूप कसं अवघड आहे. कापायचं? मी कापते. तू नको हाताला लाग. तर मी कांदा कट करून घेते. कोणाचं काय आणि कोणाचं काय तुम्हाला सांगते. आज शनिवार आहे ना, तर त्यामुळे जे आहे तर मुलांना सुट्ट्या आहेत. आणि मला वाटलं मी जे आहे तर घरातलं काम करत बसले तर म्हणलं मुलं जे आहेत तर बाहेर खेळत आहेत. तर एक जणाला जे आहे ते झोप लागलेली आहे. मुलाला जे आहे तर तुम्हाला दाखवते मी. हे पहा हे जे आहे ते इकडं झोपी गेलेला आहे मुलगा. पण माझ्या मुलीचा काय उद्योग चालू आहे हे तुम्हाला दाखवते. आणि
तिचं आता पुढचं जे आहे तर तुम्हाला बोलेन थोडंसं, कारण की पहा तुम्हीच पहा, म्हणलं ना की कुणाचं काय आणि माझ्या मुलीचं काय तुम्हीच बघा. हॅलो पिल्या, काय करते ग? हे काय केलं ग करता करता? तुझ्या टॅडीसाठी घर केलं. तो टॅडी काय करायला आता? झोपलाय. आणि कुठं झोका कुठं बांधलास तू? मशीनीला. हे पहा, इथे जे आहेत आमचा टॅडी आहे, दिसला का तुम्हाला? हा, आणि तो काय करतोय ग? तो झोपलाय. झोपलाय का? आणि इथे जोळी ही मशीन आहे बरं का, मशीनच्या इथं इकडं पूर्ण कपडे आहेत बरं का पिल्या सर. तू तुझं काम करत होती. खेळायचं होतं. हे पहा, आमचा जे आहे ते खेळा, इकडे टीडी आहे तिचा, आणि टीडीला मस्त हे काय घातलेस तिला? स्वतःचं टी शर्ट घातले, कपडे पण घातलेस त्याला? बर. आणि डायपर बिपर सगळं असते त्याला. डायपर बिपर सगळं आहे का? बर बर फक्त डायपर दुसरं येतं. बर. तर मग अशी आमची झोळी बांधून झालेली आहे. पहा कशी आहे काय नाही. इकडे जे आहे ते ज्वारीचे पोते आहेत, गहू ज्वारी. पण झोका कसा झाला आमचा हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इकडे कपडे आहेत मशीनवरती. हे पहा कशी बुद्धी चालते तुम्हीच पहा आता. आणि कसा मस्त ती बी झोपी घातले पहा. टेडी बेड आहे. पाहिलं का माझ्या मुलीची करामत. असे असो काय करणार, बारीक आहे तोपर्यंत जशा काही गोष्टी ज्या आहेत करतात त्या ॲक्टिव्हिटी. पण चांगलं आहे ना, काही ना काहीतरी जे आहे ते ती खेळत आहे. आणि इकडे म्हणतात तर आमच्याकडे जे आहे ना खूप पाऊस आहे. या पावसामध्ये जे आहे ते कपडे अजिबात वाळत नाहीत, म्हणून जे आहे तर पूर्ण कपडे जे आहेत ते घरातच असतात. बाहेर तेवढेच आहेत आणि घरात तेवढेच आहेत. आणि हे काय होते, तिकडून जे आहे ना तिकडून दोरी निघाली की हे काय होते, सगळे इथे येऊन बसत आहेत. का काढलं असे असं? तर इकडे करायचं तिकडे करायचं, इकडे फिरायचं तिकडे फिरायचं, हे चालूच राहते. आणि म्हणतात ना ते मशीन असो नाही तर काही असं, मी जे आहे त्या काल्याच्या बाह्या कट केल्यात बरं का. काल नाही 2-3 दिवस झाले केल्या, त्या दिवशी एकदा घातला. आणि ह्याला मला शिलाई मारायची आहे, पण काय करता ह्या कामामुळे जे आहे ना तर टायमिंगच होत नाही आहे. अशी शिलाई मारून घ्यायची, असो मारेल असं. तिकडे पहा हे सगळे कपडे 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 कपडे. इकडे ह्याची झोप चालू आहे, पण काही का असं ती जी आहे ते झोपत नाही. मला हे खूप चांगलं वाटतं की ती झोपत नाही, तिची शरीराची ॲक्टिव्हिटी जी आहे ती करतच राहते. असं तर मला खूप काम आहे, माझे बी कामं चालूच आहेत. हां तुझे बी चालूच आहे. इकडं पहा खायचं प्यायचं आणि साफसफाई करून घ्यायची, आणि त्यानंतर जे आहे ते करायचं. कारण की आज जे आहेत अजून खूप सारे जे आहेत कामं राहिलेले आहेत. असं चला तर